तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगीराजाय नमः. ओम अत्रिवरदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमः. ओम कालाग्निशमनाय नमः. ओम योगी जनवल्लभाय नमः. ओम लीला विश्वंभराय नमः. ओम सिद्धराजाय नमः. ओम ज्ञानसागराय नमः. ओम विश्वंभर अवधूताय नमः. ओम माया मुक्तावधूताय नमः. ओम माया युक्तावधूताय नमः. ओम आदिगुरु नमः. ओम शिवरूपाय नमः. ओम देवदेवेश्वराय नमः. ओम दिगंबर अवधूताय नमः. ओम कमललोचनाय नमः. ओम गुरवे नमः. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार परंपरा कैसी, विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपा सिंधू. सिद्ध म्हणे ऐक वत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा. पूर्वी वृत्तांत ऐसा, कथा सांगितली विप्र स्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी. देहावसाना असता तियेसी, पंचत्व पावली तत्काळ. जन्म झाला पुढे तिसी, करंज नगर उत्तर देशी. वाजसनेय शाखेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेसी, नामे अंबा भवानी ऐसी. आरोपी ती स्नेहासी, माता पिता परियेसा. वर्तता माता पितया गृही, वाढली कन्या अति स्नेही. विवाह करीती महोत्साही, देती विप्रासी त्याची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण. तयासी दिदली कन्यादान, अति प्रीती करोनिया. तया माधव विप्राघरी, शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीतसे. पूजा करी ईश्वरासी, दंपत्य उभय मनोमानसी. प्रदोष पूजा तिहर्षी, करीती भक्ती पुरसर. मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करीती अतिविशेषी. संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वतनी झाली ऐका. तृतीय हो पाचवे मासी, उत्साह करीती बहुहर्षी. उत्तम डोहाळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलत असे. उत्साह करीती मास साती, द्विजवर करी सीमंती. अक्षयवाणे वोवाळीती आरती, सुवासिनी मिळवनिया. ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर झाली माता पिता. जन्मताच तो बाळक, ओंकार शब्द म्हणत असे ऐक. पाहोनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणती ते वेळी. जातकर्म करी ब्राह्मण, विप्रासी दक्षिणा देत आपण. ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण, लग्न सत्वर पाहोनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी. कुमार होईल कारुण्य ऋषी, गुरु सकळांचा निश्चय. याचा अनुग्रह होईल जे असी, तो वंद्य विश्वासी. याचे वाक्य प्रमाणेसी, चिंतामणी याचे चरण. अष्टसिद्धी याचे द्वारी, वोळंगत राहतील निरंतरी. नवनिधी याचे घरी राहतील, एक ऐक द्विजोत्तमा. न होती तयासी गृहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होती परियेसी. होईल अवतारी पुरुष, माना निश्चये विश्वास. संदेह न धरावा यास, म्हणोनी करीती नमस्कार. ऐसे म्हणती द्विजवर, सांगती जनकासी विचार. याचे महादैन्य हरे, भेणे न लगे कळी काळा. जे जे वासना तुमचे मनी, सर्व साधेल याचेनी. याचिया पालन पोषणी, निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला ब्राह्मण स्तोम. जनक जननी सी संतोषून, तेती वस्त्रे आभरणे तया. सांगोनी गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन. दृष्टी लागेल म्हणोनी निंबलोण वोवाळीती. वार्ता गेली नगरात, अभिनवल आजी देखले म्हणत. उपजत बाळ ओंकार जपत, आश्चर्य करीती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र न दाविती कवणा पुढे. माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधिती कृष्ण सूते. परमात्मा अवतरे, दृष्टी केवी संचरे. लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी, दिवस 10 झाली आवरी. नामकरण परस्परी, करी जनक द्विजोत्तम. शाली ग्राम देव म्हणत, जन्म नाम विख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे.
ममत्व थोर बाळकावरी प्रीती पाळी ती प्रीती करी माता म्हणतसे अवसरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळा मेळवा एखादी अबला स्तनपान द्यावया अथवा आणा अजा एक आपुले स्तने न क्षमे भूक ऐकोनी हासे बाळक स्पर्शे स्तन सव्य करे स्तनास स्पर्शता कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्रे भिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करती जनक जननी प्रकट न करी गौप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालोनी बाळकासी पर्यंत गायन अतिहर्षी न राहे कुमार पाळणेसी सदा खेळे भूमीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला संवत्सरी न बोले आता काय करू माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीत असे मानसी मुके झाले दैवयोगे पुसती जाण जोशियासी या बाळका बोलावयासी काय उपाय विशेषी म्हणून पुसती वेळोवेळा जोशी सांगती तयासी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थार्पणेसी अन्न घाली हो 3 वेळा एक म्हणती होईल मुखे त्यासी शिकवावे विवेके बाळ बोलविती निके परी तो बाळ न बोलेची हासोनी ओंकार उच्चारितो बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनिया एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सगळे जाणोनी न बोले काय गुणे काही केल्या न बोले सूत चिंता करीती माता पिता वर्षे 7 झाली तत्वता मुका झाला दैवयोगे 7 वर्षे कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसते झाले ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा केवळ अष्ट वरुषे होनिया माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीती मुका असे हा निश्चिती कैसे अदृष्ट झाले आम्हा कैसे अदृष्ट आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी सशिव पूजिले वाया झाले म्हणत असे ईश्वरे तरी दिधलावरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंती शिवासी एकची बाळ आमुचे कुशी आणिक न देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम्ही आशेसी आमुते रक्षील म्हणून या नव्हेच माझे मनीची आस अपुत्र झाला निर्वाण वेश काय वर देत महेश शनी प्रदोष पूजिता म्या ऐसे नाना परीती देख जननी करी महादुःख जवळी येवो बाळक संभोखित मातेसी घरात जाऊन तये वेळा घेऊनी आणि लोखंड सबळा हाती धरी ताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देत असे मातेसी विस्मय करी बहुवशी बोलावुनी या पतीसी दाविती झाली ते वेळा गौप्य करुनी तये वेळा गृहात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लीला आणिक लोह देती हाती अमृत दृष्टी पाहता लोह सुवर्ण होय तत्वता विश्वासोनी म्हणती हा सर्वथा होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते आलिंगोनी विनविताती जनक जननी तू तारका बा शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपक तुझे सर्व सौख्य लाधलो मुका म्हणून निर्बुजलो अज्ञान आवरणे वेष्टलो जनी मुका म्हणती तुझ आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे शब्द आपणा ऐकावे वाटे पुत्र राया हास्य वदने तये वेळा दावी यज्ञोपवीत गळा कटी बांधावी मौंजी मेखळा खूण दाखवी मातेसी संज्ञा करोनी मातेसी बाळ दाखवी संतोषी मौंजी बांधिता आपणासी येतील म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयती करीते झाले केली सामग्री बहुतापरी रत्नखचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाईज गोती समस्त आले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करीत असे द्विजवर अपार द्रव्य वेचता होय नगर लोक विस्मय करीती मुक्या पुत्रासी एवढी आयती द्विजा लागी असे भ्रांती द्रव्य वेची वृथा आपले इतुके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परियसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी
एक म्हणती हो का भलते, मिष्टान्न स्वेच्छा आम्हा मिळते, देकार देईल हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्याच्या मंत्रा. ऐसे नाना परी लोक विचार करीती अनेक, माता पित्यास अत्यंत सुख, देव देवक करिता ती. चौल कर्म ये रे दिवशी, भोजन चौल म्हणीसी, पुनरपि अभ्यंग करूनी हर्षी यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती समस्त, सहभोजन करावया गृहात घेऊन या गेली माता. भोजन करी माते सवे, निरोप घेत एका भावे, मौंजी बंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळी. विधियुक्त मार्गे मौंजी देखा, बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तात्कालिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देता परियेसी. बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवणा पुढे. गायत्री मंत्र कुमारासी होता, भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रे आभरणे रत्नखचिता, देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी, आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्मे वर्तत असे. पहिली भिक्षा येणे परी, देती झाली प्रीती करी. अग्नी मिळे म्हणून उच्चारी, ब्रह्मचारी तये. दुसरी भिक्षा देत माता, उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा. लोक समस्त तटस्था, माथा चुकीती तये. तिसरी भिक्षा देत माता, होय सामवेद पडता. अग्नयाही गायन करिता, वेद तीन म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी, पिता हर्ष निर्भरी. मुका बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक. याते म्हणो नये नर, होईल देवाचा अवतार. म्हणोनी करी नमस्कार, जगद गुरुसी ते समयी. इतुक्यावरी तो बाळक, मातेसी म्हणत असे ऐक. तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणोनी. नव्हेची बोल तुझा मिथ्या, निरोप द्यावा आम्हा त्वरिता. निर्धार झाला माझ्या चित्ता, जाऊ तीर्थे आचरवाया. आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहारी, करणे असे परियेसा. ऐकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटली अति गहन. उदके भरले अडती नयन, आली मूर्छना तये वेळी. निर्जीव होऊन क्षणैक, करीती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक, केली आशा बहुमनी. आमुते रक्षीसी म्हणून होती आशा फार मनी. न बोलसी आमुचिया गुणी, मुके म्हणवीसी आपणासी. नायको कधी तुझिया बोला, आता ऐकता संतोष झाला. पूजने ईश्वर फळला, म्हणून विश्वास केला. ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणतसे बाळिका. अलिंगोनिया कुमारका, कृपा भाकी तये वेळी. ऐकोनी मातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको दुखवू अंतःकरण, आम्हा करणे तेची असे. तू ते आणिक पुत्रचारी, होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी, करतील मनोभावेसी. तू आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वापार. म्हणून ठेविला मस्तकी कर, मग जाहली जाती स्मृती. पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत, परम जाहली विस्मित. श्रीपाद वल्लभ जाणोनी, देखोनी माता तये वेळा. नमन केले चरण कमळा, श्रीपादे उठवोनी अवलीळा. सांगती गौप्य अवधारा, ऐक माते ज्ञानवंती. हा बोल करी हो गुप्ती. संन्यासी आम्ही अति अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंडू समस्त तीर्थयात्रा. कारण असे पुढे तत्वता, म्हणून निरोप मागती. येणे परी जननीसी, गुरुमूर्ती सांगती विनयेसी. आता माता बोलत पुत्रासी, श्रोते सावध परियेसा. पुत्रासी विनवी तये वेळ, आम्हा नाडूनी जाशील. आणिक डोळा न देखो बाळ, केवी वाचो पुत्र राया. धाकूटपणी तुम्ही तापस, धर्मी कोण असे हर्ष. धर्मशास्त्र ख्याती सरस, आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12, गृहस्थाश्रम तदनंतरा. घडती पुण्य अपरंपरा, गृहस्थाश्रमी सुख असे. मुख्य आश्रम असे गृहस्थ, आचरता होय अति समर्थ. संन्यास घ्यावा मुख्यार्थ, धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठण करावे वेदाधिका. विवाह होता गृहस्थेनिका, पुत्राधिका लाधावे. यज्ञादि कर्म साधोनिया, तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी आचरोनिया, अग्राह्य संन्यास बाळपणी. समस्त इंद्रिये संतोष व्हावी, मनीची वासना पुरवावी. नंतर तपाची वाट धरावी, संन्यास घेता मुख्य असे. ऐकोनी मातेचे वचन, गुरु सांगती तत्वज्ञान. नामधारक सुमन करुनी ऐक म्हणे सिद्ध.
गंगाधराचा नंदन श्रोत्या सांगे नमून परीसा तुम्ही समस्त जन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषा करुणी टीका सांगे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे श्री श्रीपाद अवतार बालचरित्रम नाम एकादशोऽध्यायः श्री दत्तात्रेयार्पितमस्तु श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु ओम गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः ओम गुरवे नमः श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती मातेसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरोसा जीवित्वाचा ओम श्री गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्ता स्मान्यादि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकृते घोरात् कष्टात् दुर्धरास् स्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोधिपस्त्वं त्राता योगक्षेम कृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धार स्मान् नमस्ते पापत्तापं व्याधि माधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वं दैन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तजुते घोरात् कष्टादुर्धरा स्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देव त्वं शरणोघहर्ता पूर्वात्रेया अनुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् दुर्धरा स्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं स्मन्निता धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्संग प्राप्तिं देहि भक्तिं च मुक्तिं भावासक्ति चखिलानंदमूर्ते घोरात् कष्टादुद्धरा स्मान् नमस्ते श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपठे नियतो भक्त्या स श्री दत्त प्रियो भवेत् श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं श्री घोरात् कष्टोद्धारण स्तोत्रं संपूर्णं श्री पादराजं शरणं प्रपद्ये ओम श्री गुरवे नमः 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 दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातलो बिल्लवाडीची संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा ओम श्री गुरुदेवाय नमः त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी नय ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळे ही मात पराही परतली येथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं षड्गुण पारावारं दुर्जन संहारं भक्तप्रिय दातारं कल्पित परिवारं मुनिजन मानसहारं निगमोगमसारं जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृत्यं नरहरि भारती लीला ब्रह्मादिकस्तुत्यं कलिमनदाहक मंगलदायक फलनित्यं पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं त्वद्गति लीला सारं श्रुति सकलाधारं काण्डत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं कल्पद्रुम फलभारं कल्पितदातारं पठनामृतरसधारं भावभय परिहारं अगाध श्री गुरु शरणं भू इच्छातरणं ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धरणं भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं
निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्वर गीतं शारदा गंगाधर सुतमतितं नवनीतं भाविक भक्त प्रिय कृतलौकिक दत्तं त्वद्गतशेषं वाञ्छित सुख हरिहर चित्तं जय देव वन्दे श्री गुरुचरितं यदक्षर पदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदी पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्री नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम श्री गुरुदेवार्पणमस्तु ओम श्री गुरवे नमः।